एक महत्त्वाची बातमी, टीव्हीवर पसंतीची चॅनल निवडण्याबाबत ट्रायनं आणखीन एक महत्त्वाचा निर्णय दिलाय 153 रुपयांमध्ये। तर या बातमीचे तपशील आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुर्तास। या क्षणाची आणखीन एक इंटरेस्टिंग बातमी आपण पाहतोय। भाजप अध्यक्ष अमित शहा या ठिकाणी पतंगबाजीचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहे। ही थेट दृश्य भाजप अध्यक्ष अमित शहा पतंगबाजी करतानाची आपण पाहतोय। मकर संक्रांती निमित्त सगळीकडे सध्या पतंग उडवण्याचा आस्वाद घेताना अनेक नागरिक बघायला मिळत आहेत। तर आज अमित शहांना देखील पतंग उडवण्याचा मोह आवरताना खरं तर तो मोह या ठिकाणी तो आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात। अनेक राजकीय नेते मंडळींची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे आणि अशा प्रकारे अमित शहा पतंग उडवत आहेत। तर देशभरात अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचं आयोजन करण्यात येतं। तर पतंग उडवण्याचा आनंद या ठिकाणी अमित शहा घेत असल्याचं बघायला मिळत आहे। खास पतंग उडवण्यासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं देखील मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो या ठिकाणी अमित शहा देखील पतंग उडवत आहेत। तर सध्या सगळीकडेच पतंग उडवण्याची धूम बघायला मिळते। मात्र नेते मंडळींमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पतंगबाजीचा आनंद लुटताना ही नेते मंडळी देखील आपल्याला बघायला मिळते। मात्र ही पतंगबाजी उडवताना सगळीकडे आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, ती म्हणजे नायलॉन मांजा सध्या मोठा चर्चेचा विषय आहे। त्यामुळे नायलॉन मांजा टाळण्यासाठी सगळीकडे आवाहन केलं जात आहे। पतंगबाजीचा आनंद लुटा, मात्र नायलॉन मांजा ज्याने अनेकांचे जीव घेतलेले आहेत तो टाळा असं आवाहन सगळीकडे करण्यात येत आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय प्रशासनानं गंभीर कारवाईचा इशारा देखील दिलाय। तर मकर संक्रांत म्हटलं की पतंगबाजी आलीच। नाशिकमध्ये देखील विविध प्रकारची पतंग विक्रीसाठी आलेले आहेत। नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहे आणि त्याचमुळे नायलॉन मांजा सापडला तर गंभीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आलाय आणि त्याच विषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। पतंग उत्सवाची मोठी धमाल असे मकर संक्रांतीला आणखी नाशिकची रविवार पेठचं पूर्ण मार्केट पतंग वेगवेगळ्या प्रकारच्या चक्री याने अगदी भरून निघालंय। नायलॉन मांजा विरोधात प्रशासनानं कडक कारवाई केल्यामुळे कडक धोरण राबवल्यामुळे या ठिकाणी कुठेही आपल्याला नायलॉन मांजा दिसत नाही हे सुद्धा बघतात। महापालिकेचे सुद्धा अधिकारी आहे, काय इन्स्पेक्शन करताय तुम्ही नायलॉन मांजाचं? हे नायलॉन मांजा वगैरे वापरता त्याचे चेकिंग कर। किती आतापर्यंत नायलॉन मांजा सापडला? अजून एक पण नाही सापडले। इथं सुरुवातच केली आम्ही चेकिंग करायला, अजून सापडलेलं नाही। महानगरपालिकेच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे। किती लोकांची गर्दी होते पतंग घेण्यासाठी, काय सांगाल? हो, भरपूर गर्दी होते, खूप सारी। की किती वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगी या ठिकाणी दिसत आहेत। आताच त्यांनी सांगितलं की मुली सुद्धा घेत आहेत, चक्क आय लव्ह यू लिहिलेली सुद्धा पतंग या ठिकाणी दिसत आहेत। म्हणजे काय म्हणावं आता याला, काय सांगशील भाऊ? ही पतंग घ्यायला आलाय तू, कोणासाठी येतोय पतंग? नाही सर, असं एन्जॉय म्हणून उडवायला चांगले वाटेल ती मत असते सगळ्यांमध्ये की आय लव्ह यू लिहिलेली पतंग कोणासाठी नाही, पण ती कटली तर कोणाच्या तरी हातात मिळेल तेवढाच आनंद। एकंदरीत तयारी खूप जोरात आहे। नायलॉन मांजा विरोधात प्रशासन सतर्क आहे आणि दुकानदार सुद्धा या सगळ्या नायलॉन मांजासाठी सहकार्य करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक।